पाटिल जी, हम आपके बहुत बहुत आभारी हैं। कमेंट्री बॉक्स को जो आपने स्पॉन्सर किया है, हम कमेंटेटर्स जहां छाँव में बैठकर कमेंट्री करते हैं वो आप ही की देन है। राइजिंग स्टार इंग्लिश स्कूल, अपने बच्चों को राइजिंग स्टार इंग्लिश स्कूल में दाखिला कराएं और उसको फड़फड़ाट इंग्लिश बोलता हुआ और करियर में आगे बढ़ता हुआ देखें। आम्ही आभारी आहोत ग्रामीण क्रिकेटचं द्वितीय पारितोषिक पुरस्कर्ते विवेक पाटील, सुजित पाटील खांडवळ, ग्रामीण क्रिकेट तृतीय पारितोषिक रुपेश जाधव ढवळे, ग्रामीण क्रिकेट चतुर्थ पारितोषिक पुरस्कर्ते अज्जू पटेल अर्जोली, त्याचप्रमाणे 40+ सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी वॉशिंग मशीन पुरस्कृत केले सूरत थोरात यांनी। हमारे प्लेयर्स डगआउट के स्पॉन्सर है इरफान भुरे साहब, मास्टरमाइंड ऑफ महापोली। हमारे एक और डगआउट के स्पॉन्सर है महापोली की आन बान शान फरहान पटेल साहब महापोली। हम आभारी है टाइगर ऑफ टेमगर सतीश चौधरी और विजय चौधरी। आभार अरुण भोईर जिला परिषद सदस्य जिन्होंने मैन ऑफ द मैच के लिए फ्रूट बास्केट स्पॉन्सर की है। नीदा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल रोशनबाग अकरम बाम्बूवाला, आपका कोई भी इलाज हो, आपके हर इलाज का वहाँ पर ख्याल रखा जाएगा। आपको टाइम पे रिपोर्ट्स मिलेगी। हमारे डॉक्टर्स की टीम दिन रात आपकी खिदमत करेगी। नीदा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल। यूनिक कवर केस मोबाइल शॉप तबरेज शेख और फैज़ान अंसारी जिन्होंने मैन ऑफ द मैच के लिए एक मोबाइल का कवर स्पॉन्सर किया है। रॉयल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल डॉक्टर इमरान हदीस अंसारी, डॉक्टर साहब स्वयं अपने डॉक्टर्स की टीम, नर्सेस की टीम, बैकएंड टीम के साथ काम कर रहे हैं और वाजिब दाम में रॉयल ट्रीटमेंट आपको मिलती है। आईसीयू, आईसीसीयू, जनरल वार्ड, ऑपरेशन थिएटर, ऑक्सीजन सिलेंडर्स से लेकर तमाम सुविधाएं दस्तयाब है। हम आभारी हैं मोहम्मद अली का दिल्ली दरबार ढाबा, उनके पार्टनर्स जुबैर मेमन और मोहम्मद अली साहब नियर शामियाना ढाबा। घर का खाना खाकर अगर आप थक गए हैं, पक गए हैं, लजीज खाना खाने के लिए ज़रूर पधारिए। करसन फुलोरे, राजा मानुस फ्रॉम टेमगर, सुभाष ठाकरे बुम बुम सुभाष जो इस वक्त मैच में खेल रहे हैं फ्रॉम ठाकुरपाड़ा, और इमरान एसके बिल्डर, आपका बहुत बहुत शुक्रिया। Thank you so much to all our sponsors. Now we are heading towards our guest list. आइए अब मैं बुलाना चाहूँगा गोरी फॉर्म सेंटर के महबूब गोरी साहब, आबिद मोमिन, सुजीत चौगले, कल्पेश पाटिल, सुफियान अंसारी, साजिद अंसारी, परेश काबूकर और केतन चौगले। A very warm welcome to all our special guests. आप सभी का स्वागत है बाली ट्रॉफी 2022 में। तो हमारे गेस्ट आ चुके हैं। आइए शुरू करते हैं कैच ऑफ द मैच अवार्ड, जिसके स्पॉन्सर है महबूब गोरी साहब, गोरी फॉर्म सेंटर। तो सीधा आप चलेंगे मैन ऑफ द मैच की तरफ। आइए मैन ऑफ द मैच अवार्ड जानते हैं रेशमा से, हु इज मैन ऑफ द मैच। मैन ऑफ द मैच अवार्ड गोज टू केतन पाटील। 26 रन्स केतनच्या बॅट्स मधून आलेले आहेत। टीम आहे वडूनवघर। आइए केपी केतन पाटील तिथे उभा राहायचं आहे। यस, सर्वप्रथम आपण सुरुवात करणार आहोत डॉक्टर तौसिफ शेख महापोली यांनी पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट हॅम्पर सुजित चौगले यांच्या शुभ हस्ते। तदनंतर शिवशंकर ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचं गिफ्ट हॅम्पर परेश काबूकर यांच्या शुभ हस्ते। आबिद मोमीन यांचा शुभ हस्ते पायनियर स्पोर्ट्सचं हे गिफ्ट हॅम्पर। सुफियान अंसारी यांच्या शुभ हस्ते A1 अँकर राजेंद्र रघुनाथ पाटील लाखिवली यांनी पुरस्कृत केलेलं हे गिफ्ट हॅम्पर। साजिद अंसारी यांच्या शुभ हस्ते युनिक कवर केस फैजान अंसारी यांनी पुरस्कृत केलेला मोबाईलचा कवर। महबूब गोरी साहेब यांना विनंती आहे लापास बुटीकचे अनीस अंसारी आणि वसीम अंसारी यांनी पुरस्कृत केलेला हे गिफ्ट हॅम्पर। आता महबूब गोरी साहेब यांना मी विनंती करणार आहे जिल्हा परिषद सदस्य अरुण भोईर आणि ताबीर जयरुमी यांनी पुरस्कृत केलेलं हे फ्रूट बास्केट। सुजित चौगले यांच्याकडून डी साकरियाची ही ट्रेंडी बॅग। परेश काबूकर यांच्या शुभ हस्ते एसके स्पोर्ट्स महापोलीचे शादाब कोटकर यांनी स्पॉन्सर केलेली ही कॅप।
आणि सर्वात शेवटी ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन आणि फराज मोमीन यांनी पुरस्कृत केलेली ॲक्रेलिकची मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. केतन पाटील केपी, बहुत बहुत धन्यवाद. यस, गेस्ट लोग अब आप स्टेज पे आ जाइए. थँक यू सो मच टू ऑल आर डिग्निटरीज. आणि केपी बी बॉयची कॅप भेटली आहे केपी तुला आणि तुझे सगळे सहकारी अगदी खुश झाले. तू किती आनंदात आहेस? मी तेवढं नाही, माझी बॅटिंग व्यवस्थित झाली नाही 5 ओव्हर खेळून, पण माझ्या बॅटनं कमीत कमी रन झाले. काय वाटतंय नेक्स्ट गेममध्ये तुझ्या बॅटमधून जास्तीत जास्त रन येतील? हो, नक्की. वडूनगर टीममधला दिनेश चौगुले म्हटल्यावर आज एक खूप मोठा खेळाडू आहे आणि ज्या पद्धतीने तो संघ हाताळतो आहे, तुला असं वाटते की तुमची जी टीम आहे त्यात सिनियर खेळाडू जे आहेत ते नवीन उदयोन्मुख खेळाडू आहेत, त्यांना धरून चालतात, त्यांना मार्गदर्शन करतात, म्हणून तुमचं प्रदर्शन चांगलं झालं आहे? सर, त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर काय कमीच आहे, कारण वडूनगर गावाचं क्रिकेट त्यांनी जिवंत ठेवलं आहे. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, हे आहेत आईदेवी वडूनगरचे केतन पाटील म्हणजे केविन पीटरसन ऑफ नवघर, वडूनगर. कॉंग्रॅच्युलेशन्स ब्रदर. कॉंग्रॅच्युलेशन्स केपी. सो हा होता केतन पाटील आपल्यासोबत, जो ठरलेला मॅन ऑफ दी मॅच. वळणार आहोत पुन्हा एक ऑनगोईंग मॅचकडे. ओ टू यू पांडुरंग धर्मा पाटील, कॉमेंट्री. थँक्यू सो मच रेश्माजी, थँक्यू सो मच हरीशजी. नक्कीच 2 बीमर पहिल्याच्या दरम्यान आपल्याला षटकामध्ये पाहायला मिळाले. बॉलर रितेश, त्याला मग आता बॉलिंग करता येणार नाही आहे आणि कल्पेश आला त्याच्याच जागेवरती हा षटक कंप्लीट करण्यासाठी. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. म्हसोबा क्रिकेट संघ पिंपलाशच्या माध्यमातून अक्षय आणि मैदानाच्या आतमध्ये हर्षद चौधरी आपल्याला पाहायला मिळतो सलामीला जो आला. स्कोर एकूण 9 धावा आहेत आणि 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. 4 चेंडू अजून या दरम्यान बाकी असतील आणि हा चेंडू फ्रीटचा आहे. पण आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत आहेत अजय गरत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद राहुल. काफ़ी सनसनीखेज शुरुआत कही जा सकती है. रितेश धुमाल ने पहले ओवर में 2 बीमर गेंदें की और मुख्य गेंदबाज को अब बैन किया गया इस मैच के लिए. हा दरम्यानचा फटका सुंदर आहे. हर्षद चौधरीचा हा आक्रमण आहे. चेंडू मात्र मॅजिक बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हर्षद चौधरीचा हा ब्लास्ट बिगिट सिक्सर. और रितेश धुमाल जो कि उनके प्रमुख बॉलर है, उन्होंने 2 बीमर गेंदें की. उसके चलते हम देख रहे हैं कि कल्पेश आए हैं उनका ओवर पूरा करने के लिए और पहली गेंद उनकी हाफ ट्रैकर रही है जिसको भेज दिया मैदान के बाहर सीधे मैजिक बॉक्स के ऊपर. डिप स्क्वायर लेग के ऊपर से 6 रनों के लिए हर्षद चौधरी ने 3 गेंदों में ही 15 रन बन चुके हैं. इससे अच्छी शुरुआत और क्या हो सकती है जय मसोबा पिंपलास के लिए. डेफिनेटली अप्रतिम आपल्याला खेळ पाहायला मिळतो. आता मॅच भरपूर स्लो सुरू आहे. थोडीशी घाई करा जयकुमार प्लीज. वेळ आपल्याला कमी घ्यायचा आहे. नेक्स्ट बॉल. अजून एक हा चांगला फटका आहे. इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळले आहेत. चेंडू भरपूर वेगानं चालला होता. या दरम्यान बघतो आपण बाउंड्री लाईनच्या दिशेनं फिल्डरनं प्रयत्न केला. केतन मुकादमनं मात्र चेंडू त्यांना बीट करून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्षद चौधरीचा क्लास. धावा 4.
हालांकि टॉपेज लगा था इस दफ़ा, लेकिन चूंकि वहाँ पर कोई खिलाड़ी नहीं था लॉन्ग लेग की दिशा में, उसका फ़ायदा मिला है हर्षद को। रन्स काफ़ी तेज़ी के साथ आते हुए स्कोर पहुँच चुका है 23 पर। नेक्स्ट बॉल हा दरम्यानचा हा देखील फटका आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. चौकार षटकार षटकार चौकार आपल्याला दरम्यान या षटकामध्ये पाहायला मिळतात. प्रमुख गोलंदाजाला दरम्यान गोलंदाजी करता आली नाही, कारण का 2 आपण बघतो भीमा ताळले. त्याच्यानंतर मात्र हा मोठा षटक आणि हर्षद चौधरीनं या संधीचा मात्र पूर्णपणे फायदा घेतला या मॅचमध्ये अजय वर्त. इट्स अ ड्रीम स्टार्ट फॉर हर्षद चौधरी एंड हिज साइड। पहले छक्का लगाया, उसके बाद लगातार 3 चौके, और देखिए फिर से इनसाइड आउट उन्होंने खेला। इससे पहले भी एक चौका उसी दिशा में जड़ा था डीप एक्स्ट्रा कवर की तरफ, और गेंदबाजी काफ़ी कमज़ोर देखने को मिली। या तो शॉर्ट पिच गेंदबाजी हुई या फिर ओवर पिच गेंदबाजी हुई, 2 तरह की गेंदें ज़्यादा देखने को मिली, और नतीजे भी 2 तरह के ज़्यादा देखने को मिले, या तो छक्के देखने को मिले या फिर चौके। पहिला षटक पूर्ण करण्यासाठी 2 गोलंदाजांना यूज करावं लागलं आणि एकूण धावा आपण बघतो धाबलकावरती बिन गडी बाद 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम खेळ करत असताना जय म्हसोबा क्रिकेट संघ पिंपलास या मॅचमध्ये सिटी फॉर्मॅटचा देखील आपल्याला सामना पाहायला मिळतो. संघाची एकूण धावसंख्या नक्कीच थोडंसं करेक्शन असणार आहे. धावा एकूण 27 आहेत स्कोर बोर्डवरती. सिटी पूल से लगातार 3 गेंदों पर 3 चौके लगाने वाले 12वें बल्लेबाज बने हैं बाली ट्रॉफी 2022 में हर्षद चौधरी। ये सारा लेखा जोखा हम तक पहुंचाते हुए ऑफिशियल स्कोरर साहिबा मोमीन। पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती एकूण 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात. काय अप्रतिम बॅटिंग नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. यस अजय करत राहुल, देखिए गर्मी बहुत ज़्यादा है और ऐसे में टॉस जीतकर आप पहले फील्डिंग कर रहे हो, तो ये कितना मतलब उचित फैसला है। पहले फील्डिंग जब आप करते हो तो 6 ओवर्स आपके खिलाड़ी मैदान में रहते हैं, तो कहीं ना कहीं खिलाड़ी थक भी सकते हैं। तो मुझे लगता है कि पहले बैटिंग करना शायद थोड़ा ज़्यादा बेहतर हो सकता है। आपको क्या लगता है? नक्कीच डेफिनेटली हा देखील एक प्लस पॉईंट असू शकतो, कारण का बघता आपण जास्तही गरमी आहे. जर तुम्ही बॅटिंग दरम्यान जर केली पहिल्या इनिंगमध्ये तर नक्कीच हा एक प्लस पॉईंट असू शकेल. मात्र प्रत्येक टीमचा एक गेम प्लॅन असतो, प्रत्येक टीम नक्कीच गेम प्लॅनने उतरत असते, कारण का आपण बघतो दरम्यान जयकुमारकडे देखील बॅटिंग स्ट्रॉंग आहे. हरेश मात्र इन्फॉर्म आहे, किसन मात्र या टीममध्ये आहे, बुमबुम सुभाष ठाकरे या टीममध्ये आहे, महेश ठाकरे या टीममध्ये आहे. मुकादमला विसरून जमणार नाही. मात्र केतन मुकादमचे एक अप्रतिम खेळाडू आहे, बॅटिंग स्ट्रॉंग आहे. त्या अनुषंगानं प्रथम कदाचित त्या दरम्यान फिल्डिंग स्वीकारली असावी. जी बिल्कुल, कप्तान का भी वही कहना था करिश मात्रे का कि उनके पास बहुत अच्छी बल्लेबाजी है। गेंदबाजी भी हालांकि अच्छी है, लेकिन शुरुआत उतनी अच्छी रही नहीं है गेंदबाजी में। नया ओव्हर लेकर महेश ठाकरे, या दरम्यानचा फटका सुंदर आहे. धावा देखील चांगला मिळतील. आता दोन्ही बाजूनं जणू काय आक्रमण सुरू झालेलं आहे. अक्षय देखील आपल्याला क्लास पाहायला मिळतोय आणि हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6 सिक्सर. स्वागत किया गया है महेश ठाकरे का भी इस मैच में, भव्य स्वागत ये कहा जा सकता है। अंपायर ने सिक्सर घोषित किया है। शॉर्ट पिच गेंद की उन्होंने, और बहुत बढ़िया पोजीशन में आकर हुक किया था बैट्समैन अक्षय ने। अजून एक चांगला शॉट आहे, तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. प्रयत्न भरपूर चांगला केला, काय चांगला प्रयत्न होता, मात्र अपयश आलं. भरपूर चांगला प्रयत्न होता आणि अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत येत असताना हा चौकार. दोन्ही बाजून आता मात्र आक्रमण जणू काय सुरू झालाय अजय घरत. जी हाँ, यानी कि आगे कुआ है तो पीछे खाई है। अब गेंदबाज जाए तो कहा जाए। केतन मुकादम बहुत जद्दोजहद कर रहे हैं। पिछले ओवर में भी एक चौका बचाने की कोशिश की थी, लेकिन असफल रहे थे। इस बार भी असफल रहे। बागफुला जाऊन कट करत असताना सुभाष ठाकरे तिथे उपस्थित आहे. डेरेक हिट बघा या दरम्यान करत असताना, राग व्यक्त करत असताना सुभाष ठाकरे, कारण का पहिला देखील षटक भरपूर मोठं राहिला आहे आणि आता महेश ठाकरे देखील बघतो या दरम्यान गोलंदाजी जी आहे त्याच्यासाठी महेश ठाकरेला जाणलं जातं. तशी काय बॉलिंग पाहायला मिळत नाहीये, मात्र जय मसोबा पिंपलासचा पकडा आपल्याला भारी पाहायला मिळतोय या मॅचमध्ये. जी हाँ, देखिए ज़्यादातर गुड लेन पर भी गेंदबाजी देखने को नहीं मिली है। शॉर्ट पिच गेंदबाजी हो रही है, ओवर पिच गेंदबाजी हो रही है। पहले ओवर में बीमर भी देखने को मिले। तो इस तरह की गेंदबाजी यदि आपके गेंदबाज करेंगे तो फिर नतीजा शायद मेरे ख्याल से यही हो सकता है, क्योंकि 2 अच्छे बल्लेबाज है, 2 बेहतरीन स्ट्रोक प्लेयर्स इस समय क्रीज पर है। नक्कीच धावा आणि धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर बोर्ड
38 हर्षद चौधरी दापोडे गावचा एक अप्रतिम हा खेळाडू सज्ज खेळण्यासाठी. महेश ठाकरे या दरम्यान आहेत. लेट कट केलं होतं मात्र किसन म्हात्रेची फिल्डिंग आपल्याला चांगली पाहायला मिळते. नक्कीच असंच काय 100% कमिटमेंट द्यावी लागेल. इथनं नक्कीच पॉझिटिव्ह थिंकिंग न उतरणं गरजेचं. हरकत नाही पहिल्या 2 ओव्हरमध्ये किंवा पहिल्या ओव्हरमध्ये काय झालंय या गोष्टीचा विचार करत जर नक्कीच राहिले तर इथनं मात्र जय मसोबा पिंपला संघ बाजी मारणार एक मोठी धावसंख्या बनवू शकेल. जी हाँ, एक नए सिरे से सोचना होगा गेंदबाजों को. रिवर्स आहे खेळ आहे तिकडे फिल्डर केतन मुकादम आहेत. आता मात्र चूक होणार नाही. विकेटची नितांत गरज होती ती आता मात्र विकेट मिळवून दिली आहे आणि ही भागीदारी ब्रेक करत असताना मैदानाच्या आतमध्ये महेश ठाकरे आणि त्याला मात्र तेवढीच चांगली फिल्डरना साथ दिली आहे. केतन मुकादमनी मात्र अप्रतिम झेल पकडला. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये जय मसोबा पिंपला असला. फलंदाज अक्षय बॅक टू द पवेलियन. ऑफ साइड में बाउंड्री पर एक ही खिलाड़ी था, डीप कवर में केतन मुकादम और उनके ही हाथ में कैच थमा बैठे हैं बैट्समैन अक्षय. देखिए बहती हुई हवाओं का ये असर है कि वहाँ पर स्विच हिट खेलने का प्रयास किया गया बैट्समैन द्वारा, जबकि सीधे बल्ले से भी अच्छे रन्स आ रहे थे. वैसे देखा जाए तो ज़रूरत तो नहीं थी इस तरह के उलझुल स्ट्रोक की, लेकिन बल्लेबाज की अपनी सोच, उन्होंने सोचा कि हवा के साथ में खेलूंगा तो ज़्यादा फ़ायदा होगा, लेकिन सीधे फील्डर के पास खेल बैठे और कहीं ना कहीं मैच में वापस लौटने का एक अच्छा मौका अब बना है फील्डिंग करने वाली टीम जॉय कुमार टेमगर के पास. शुरुआत दमदार रही है जय मसोबा पिंपलास की. पहले विकेट का पतन हुआ है जबकि स्कोर है 39 रन. नए बैट्समैन कप्तान आए हैं हेमंत पाटिल. एक चांगला हात देखील खेळाडू आहे हेमंत. साकिंग इनला हर्षद चौधरी सज्ज खेळण्यासाठी. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आता इथनं गरज देखील आहे कारण का विकेट गेली आहे अजय करत आणि इथनं आता मात्र संयमानं खेळ करणं गरजेचं असेल आणि तो खेळ करत असताना इथनं सिंगलला स्ट्राईक रोटेट केली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि या 2 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना जय मसोबा पिंपलाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 20च्या सरासरीनं 40 धावा स्कोर बोर्डवरती. व्हेरी गुड बॅटिंग. पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी देखने को मिली है. गेंदबाजों ने जो गलतियां की है उसका पूरा फ़ायदा उठाया है बल्लेबाजों ने. केवल एक विकेट गिरा है. यहाँ से 4 ओवर्स का खेल पारी में शेष है. और देखिए बैटिंग आपके पास कितनी भी मजबूत क्यों ना हो, जब लक्ष्य 6 ओवर्स में 80 या 90 के ऊपर जाता है तो फिर बहुत मुश्किल होता है चेज़ करना. तो ये बात ध्यान में रखनी होगी यहाँ पर जॉय कुमार के गेंदबाजों को, और बचे हुए 4 ओवर्स में निश्चित रूप से किफ़ायती गेंदबाजी करने का प्रयास करना होगा और टारगेट को कहीं ना कहीं 80 के अंदर रोकने का प्रयास करना होगा. नक्कीच संघाच्या आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती एक चांगली सरासरी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. चांगली सरासरी स्कोर बोर्डवरती 40 धावा आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टन लगेच आपल्याला रिपोर्ट करायचा आहे. 40+ आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे. डबल ए भारत गॅस टॉस बॉक्समध्ये आपण लगेच संपर्क साधायचा आहे. टिंबवली 40+ आणि काल्लर 40+ दोन्हीही टीमच्या संघनायकानं कर्णधारानं लगेच संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये डबल ए भारत गॅस टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. धनराज हा षटक महत्वाचा असणार आहे. या दरम्यान टॉप एज आहे आणि महत्वाची विकेट आली आहे. महत्वाची विकेट ज्या हर्षदनं मात्र भरपूर सुंदर बॅटिंग केली होती त्याला आता परतावा लागेल. धनराजनं अक्षरशः बाली ट्रॉफीमध्ये सुंदर नक्कीच बॉलिंग केली आहे. अप्रतिम तशी बॉलिंग राहिली आणि बाली ट्रॉफीमध्ये त्याचा नक्कीच खेळ भरपूर सुंदर राहिला आहे आणि मोठी विकेट घेत असताना पहिल्याच बॉलवरती हर्षद चौधरी मैदानाच्या बाहेर. धनराज की गेंदबाजी इतनी अच्छी रही है कि मैं तो ये भी सोच रहा था कि शायद उनको जो ऑल इंडिया ओपन कंपटीशन हुआ था उसमें भी शायद मौका मिलेगा. हालांकि उनको मौका मिला नहीं, लेकिन आने वाले समय में शायद वो ऑल इंडिया ओपन कंपटीशन में भी खेलते हुए नज़र आ सकते हैं. कमाल के खिलाड़ी है और उनके ऊपर पहली ही गेंद पर आक्रमण करने का प्रयास किया गया. बहुत बढ़िया गेंद थी, थोड़ा अतिरिक्त बाउंस था उस गेंद में. हर्षद चौधरी ने कहीं ना कहीं गलती की है. थोड़ा सा संभल कर खेलना ज़रूरी था क्योंकि धनराज का फॉर्म बहुत ही बेहतरीन है और अच्छे गेंदबाज को कई बार आपको सम्मान देना भी ज़रूरी होता है, लेकिन वहाँ पर सम्मान देने का प्रयास हुआ नहीं और अपना विकेट फेंक कर हर्षद चौधरी पेविलियन की राह पर. नक्कीच हा मोठा धक्का लागत असा ना जय मसोबा पिंपलासला. नेक्स्ट बॉल
या दरम्यानचा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय चेंडू होता, काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः बीट करत असताना फलंदाजाला लाईन मिस केली. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी गुल केली जाते फलंदाजाची. मोठा धक्का लागत असताना अजून एक बॅक टू बॅक विकेट. करण बॅक टू द पवेलियन. जिसकी मैं चर्चा कर रहा था राहुल, फिर से वही गलती कि अच्छे बॉलर को आप सम्मान क्यों नहीं दे सकते हो, जबकि आपकी टीम ने पहले दौर में 40 रन्स भी बनाए हैं. अब 2 गेंदों पर 2 विकेटें गिर गई है. यहाँ से फिर से दबाव बल्लेबाजों पर आ गया है. यहाँ से अब फिर से एक अच्छे पार्टनरशिप की आवश्यकता है. सलामी बल्लेबाजों ने वैसे देखा जाए तो अपना काम बखूबी निभाया था. बहुत ही बेहतरीन पार्टनरशिप रही थी 39 रनों की. लेकिन जैसे ही पहला विकेट गिरा उसके बाद लगातार विकेटें गिर रही है और हैट्रिक का मौका है अब गेंदबाज धनराज के पास. धनराज का वाकई में गेंद के साथ राज रहा है पूरे बाली ट्रॉफी में, चाहे फिर वो ग्रामीण से खेले या फिर सिटी से खेले. अप्रतिम नक्कीच आपल्याला खेळ पाहायला मिळाला आहे आतापर्यंत. धनराजचा सुरेख आणि दर्जेदार बॉलिंग. हॅट्रिक बॉल धनराज. हा दरम्यानचा हा देखील चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. अपील स्ट्रॉंग होती मात्र अंपायर सहमत नाही आहेत. लेग बाय साईडच्या अंपायरचा आपल्यापर्यंत आला आणि धनराजची बॉलिंग आपल्याला मात्र काय पाहायला मिळते. नक्कीच अजयने सांगितल्याप्रमाणे अक्षरशः तो राज करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग अप्रतिम पाहायला मिळते. ग्रेट बॉलिंग पाहायला मिळते. नक्कीच सिटी स्टार आणि ग्रामीण स्टारमध्ये देखील सिटी स्टारच्या माध्यमातून खेळत असताना अक्षरशः थांबून ठेवलं होतं या दरम्यान फलंदाजांना. व्हेरी गुड, व्हेरी गुड बॉलिंग. धनराज की रफ्तार का भी कहर देखने को मिल रहा है. ना सिर्फ तेज रफ्तार से बॉलिंग करते हैं बल्कि अंदर की तरफ बहुत ज़बरदस्त तरीके से काटते हैं दाहिने हाथ के बैट्समैन के विरुद्ध. दरम्यानचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. पुन्हा टाकावा लागणार आहे. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 42 42 धावा स्कोअर बोर्डवरती. धनराज के 2 ओवर्स बहुत ज़्यादा महत्वपूर्ण होने वाले हैं. पहले ओवर में 2 विकेटें ऑलरेडी चटका चुके हैं और हमेशा वो विकेट्स निकालने के लिए ही देखते हैं. अटैकिंग बॉलिंग करना पसंद करते हैं धनराज. दरम्यानचा हा देखील चेंडू चांगला आहे. इनसाइड एज कदाचित असावा. जोर आणि आवाज देखील आला अजय करत आपल्याला. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. काय नियंत्रण आतापर्यंत दरम्यान बॉलिंग पाहायला मिळते. और बल्लेबाज क्या कर रहे हैं राहुल, लगातार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास कर रहे हैं. गेंद के लाइन में ठीक तरह से जाने का प्रयास नहीं हो रहा है और ऐसे लगता है कि एक अनुमान में ही बल्ला चला रहे हैं. नेक्स्ट बॉल. या दरम्यानचा अजून एक चांगला चेंडू. अरंदले खेळण्याचा प्रयत्न होता. दांडी गुल केली जाते या फलंदाजाची. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. शब्द आता मात्र अपुरे आहेत ज्या अनुषंगाने परफॉर्मन्स करत असताना या मॅच मध्ये अक्षरशः जयकुमार टीम साठी व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. जिस गेंद पर आपको डिफेंसिव स्ट्रोक खेलना चाहिए उस गेंद पर आप चौका या फिर छक्का लगाने की कोशिश कर रहे हो तो फिर नतीजा तो यही होने वाला है. परफेक्ट यॉर्कर थी, उसको ऑन साइड में उठाकर खेलना चाहते थे बल्लेबाज. क्लीन बोल्ड हो गए. एक ही ओवर में 3 विकेट्स धराशायी कर दिए हैं धनराज ने. कमाल की गेंदबाजी. स्कोर 43 रन 4 विकेटों के नुकसान पर. नए बैट्समैन आए हैं कुणाल म्हात्रे. बेहतरीन शुरुआत के बाद पारी पूरी तरह से लड़खड़ाती हुई जय मसोबा पिंपलास की. इस टूर्नामेंट में सिटी पूल से धनराज 6 विकेटें चटका चुके हैं. इस मैच से पहले 3 विकेटें उनके खाते में थी और इस मैच में भी 3 विकेटें उन्होंने अभी तक चटकाई है. उसमें और ज़्यादा बढ़ोतरी हो सकती है और बढ़ोतरी हो जाए तो कोई ताज्जुब की बात नहीं होनी चाहिए क्योंकि बहुत ही शानदार और धारदार बॉलिंग कर रहे हैं.
ज़बरदस्त नियंत्रण उनके गेंदबाजी में नज़र आ रहा है, बहुत ही पैनापन उनके बॉलिंग में नज़र आ रहा है। कुणाल मात्रे कई बार टॉप ऑफ द ऑर्डर खेल चुके हैं, खासतौर पर जब एसपी दापोरे टीम के लिए खेलते थे तो गजब के फॉर्म में नज़र आए थे और कभी भी पलटवार करने की हैसियत रखते हैं बॅट्समन कुणाल मात्रे। या दरम्यानचा चांगला चेंडू बघा, सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो कुणाल मात्रेचा. धनराजने अप्रतिम आतापर्यंत बॉलिंग केली आहे आणि त्याला मात्र इथनं सन्मान देत असताना काही चांगल्या चेंडूंना सन्मान देखील देणं गरजेचं असतं आणि तो सन्मान देत असताना या दरम्यान के.एम. कुणाल मात्रे 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या 3 ओव्हरच्या अखेरीस एकूण जी संघाची धावसंख्या आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्डवरती. या दरम्यान 45, पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा होत्या 40 आणि या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केला गोलंदाज धनराजने, म्हणजे अक्षरशः राज केलं मैदानाच्या आतमध्ये. आपल्या नक्कीच बॉलिंगच्या जोरावरती थांबवलं मैदानाच्या आतमध्ये जय मसोबा पिंपलास टीमला. आपण नक्कीच 3 ओव्हरचा खेळ संपलाय. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा करूया बदल. वैसाब ठाणे आता आमचे मार्गदर्शक सिद्दीकजी बाबे सर आणि पुन्हा एकदा आमचे मित्र वैसाब बाईंदर, आमचे मित्र मनीष पाटील सर असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुल, धन्यवाद अजय घरत. दोस्तों लौट चलते हैं बाली ट्रॉफी 2022 की अद्भुत दुनिया में, जहां पर इस वक्त बहुत ही ज़बरदस्त बल्लेबाजी हो रही है जय मसोबा पिंपलास की तरफ से, लेकिन तीसरे ओवर में धनराज ने रोक लगा दी, पलटवार किया. बैटिंग पावर प्ले लिया गया है चौथे ओवर में. मेरे साथ भाईंदर के सम्राट कमेंटेटर मनीष पाटिल जुड़ चुके हैं. स्वागत है आपका. धन्यवाद सिद्दीक सर. जर आपण या पहिल्या 3 षटकांचा आढावा घेतला तर 2 षटकामध्ये 40 धावा बनवल्या होत्या अजय मसोबा पिंपळास या संघाने आणि त्या धावांना रोख लावण्यासाठी एक महत्त्वपूर्ण गोलंदाज धनराज आला आणि त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या. बंद्रिया मारुति कालेर के कैप्टन 40+ कैटेगरी में और टेम्बोली स्पोर्ट टेम्बोली के कैप्टन, दोनों कैप्टन से रिक्वेस्ट है कि आपको हमारे AA भारत गैस टॉस बॉक्स में बैठना है. देखिए मनीष, 3 ओवर में बहुत अच्छा टोटल है, 45 है. धनराज ने माना कि बहुत अच्छा ओवर किया है. 4 विकेट ज़रूर गिरे हैं, लेकिन 2 अच्छे बैट्समैन पिच पर हैं. हेमंत पाटिल टीम के कैप्टन 1 रन बना के खेल रहे हैं और कुणाल मात्रे कभी भी शुरू हो सकते हैं. कुणाल मात्रे हा अटॅकिंग बॅटर म्हणून ओळखला जातो, पण या अगोदर तुम्ही पाहिलं तर कुणालच्या बॅटमधून एक सेन्सिबल स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून हलक्या हाताने ती ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाली. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही कुठल्या वेळेवर आपण फलंदाजी करायची आणि तुम्हाला कशा पद्धतीने त्या वेळेला सावरायचं आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला आवरायचं आहे, हे गणित जुळवता आलं पाहिजे. आणि कुणाल आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी हेमंत पाटील ही एक कुठेतरी एक मजबूत कडी आहे या डावाची. वाकई में मशहूर कमेंटेटर वॉइस ऑफ टिटवाला यूट्यूब पे बाली ट्रॉफी को देख रहे हैं, आपका भी स्वागत है. मनोज कारवे सर कई स्पर्धाओं में मेरे साथ वो कमेंट्री कर चुके हैं, धनेश कप, गावदेवी बापगांव कप. लेकिन देखना है यहाँ पे रणनीति बदल दी गई है. महेश ठाकरे को कंटिन्यू रखा गया. पहले ओवर में महेश ठाकरे महंगे साबित हुए थे, 13 रन दिए थे, लेकिन रितेश धुमाले का जो ओवर था जिसमें 2 बीमर गिरे थे और उनकी जगह वो ओवर पूरा किया था कल्पेश ने, वो बहुत महंगा ओवर था. आणि पहिलं षटक म्हणजेच 25 धावांचं आणि ती मानसिकता कुठेतरी खालावली होती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. पण त्यानंतर मात्र चांगल्या पद्धतीने सावरलाय महेशने, त्यानंतर धनराजने. आणि धनराजने तर एक कंजूष गोलंदाजी केलेली आहे. फक्त 5 धावा खर्च करत 3 विकेट्स धनराजने मिळवलेल्या आहेत. आणि कुठेतरी डाव खालावला जात होता तो म्हणजे जॉयकुमारचा, त्या डावाला सावरण्याचं काम धनराजने केलेलं आहे. म्हणूनच क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला हे महत्त्व दिलं जाते. कुणा एका खेळाडूवर कुठला संघ ओळखला जात नाही, तर संघशक्तीवर विश्वास ठेवला जातो. आता 4थ्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय म्हणजेच महेश ठाकरे. धावसंख्या झाली आहे 45 धावा. जय मसोबा पिंपळास ऑन साइडला पुल केलंय, गॅपमध्ये आहे, बॉल जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी दमदार षटकार. टिपिकल बॅटिंग पॉवर प्ले स्ट्रोक, कारण फील्ड रिस्ट्रिक्शन आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण जवळ केलं जात आहे कारण बॅटिंग पॉवर प्ले निवडला गेला आणि योग्य त्या वेळी बॅटिंग पॉवर प्ले निवडलेला आहे. आणि हेमंत पाटीलचा क्लास तुम्हाला पाहायला मिळाला, कारण आणि पाहिलं होतं की ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक आहेत. एक क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ स्किरला डीपमध्ये आणि एक क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ लॉंगॉरला. आणि त्याचमुळे एक मोठा गॅपला दिसला होता. आखोटेप्याचा बॉल आला, आखोटेप्याचा बॉलला फोर्स करताना बॉलला पाठवलंय वाईडिश डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर.
फ्लॅटेड 6 धावांसाठी षटकार आणि अशा पद्धतीने धावफलका पुढे पोचली आहे ती म्हणजेच 51 या आकड्यावर 50शी ओलांडलेली आहे ती म्हणजे टीम जय मसुबा पिंपळासने. जबरदस्त बॅटिंग, जरी 4 विकेट्स डाऊन झाले तरी काय झालं, आपल्याकडे बॅटरचा साठा आहे आणि तो साठा या ठिकाणी दाखवताना हेमंत पाटील आणि त्याला साथ देतोय कुणाल म्हात्रे. महेश ठाकरे अनुभवी गोलंदाज आहे आणि अनुभवी गोलंदाज असताना मात्र या ठिकाणी त्याचा कस लागतोय. सेकंड बॉल 4th ओव्हरमधला फुल टॉस बॉल हुक केलंय, क्षेत्ररक्षक दुरून बॉलला अडवण्यासाठी तो बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार. आता मात्र पूर्णपणे हावी होतोय हेमंत पाटील महेश ठाकरेच्या गोलंदाजीवर आणि अशा पद्धतीने धावफलकावर धावा लावलेल्या आहेत ते म्हणजेच 55 धावा. या ठिकाणी बीमर बॉलची या ठिकाणी कुठेतरी शंका वाटलेली आहेत आणि त्याचमुळे पंचांना मैदानाच्या आतमध्ये ते दर्शवलं गेलं आणि तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली. आपण रिप्लेमध्ये आपण पाहू शकतोय तिसरे पंच या ठिकाणी येत आहेत शकील कोटी आणि ते कॅमेऱ्याच्या माध्यमातून चेक करतील की बॉल तितकी उसळी घेतली आहे का किंवा बॉल कमरेच्या उंचीवर आहे का, तर नाही, फेअर डिलिव्हरी आहे असं पंच दर्शवतात. प्रोजेक्शन खालच्या दिशेने आहे असं शकील कोटी दर्शवतात आणि त्याचमुळे हा चेंडू मात्र नो बॉल देता येणार नाही नियमांच्या अंतर्गत राहून आणि ही फेअर डिलिव्हरी आहे. धावसंख्या जाते ती म्हणजेच 55 या आकड्यावर. महेश ठाकरे थोडे का होईना दबावात जाणवत आहेत कारण पहिल्या 2 बॉलवर स्पष्टपणे हावी झालेला आहे हेमंत पाटील, कारण एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. धावसंख्या 55 धावा. जरी जॉयकुमार टेमगर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर दुसऱ्या डबामध्ये पाहायला मिळेलच, पण आता मात्र गोलंदाजांनी धावसंख्या लुटवलेली आहे या पहिल्या डबांमध्ये. स्टोक्ससाठी जागा बनवली, बॉलला इनसाइड आउट केलं, पण मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे महेश ठाकरे. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला स्टॉप त्याच्या वतीने केला जातोय. एका धावेची या ठिकाणी वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 55. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल, पंचाच्या वतीने वाईट बॉलची खूण. जर आपण पूर्ण या षटकाचा आढावा घेतला तर पहिल्या बॉलवर 6 आल्या, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर डॉट आणि त्यानंतर वाईड आला, त्यानंतर हा एक डॉट बॉल. म्हणजेच मिक्स ओव्हर महेश ठाकरेचं या ठिकाणी हाताळलं जाते जॉयकुमार टेमगर या संघाच्या साठी. पहिलं षटक फारसं महागडं ठरलं होतं आणि त्याचमुळे ती सुरुवात अबाधित राहिली. धावांचा पाऊस मैदानात पडला गेला, पण त्यानंतर मात्र समान कालांतर विकेट देखील मिळवल्या आणि त्याचमुळे अजूनही आपण वाकीत वरतू शकत नाही की पहिला डाव किती धावसंख्येवर थांबेल. ऑन साईडला स्विंग केलाय, यष्ट्यांच्या अगदी समोर येऊन हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे. वाईडिश मिड विकेट रिजनमधून 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला अडवण्यासाठी येत आहेत. त्या ठिकाणी 1 धाव मिळेल, एका धावेची वाढ, एका धावेला 2 धावाने परावर्तित देखील केलेलं आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या 2 बॅटर्सची. कुणाल जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडला थांबतं आणि जास्तीत जास्त संधी हेमंत पाटीलला मिळते, कारण हेमंत पाटीलने कुठेतरी महेश ठाकरेची गोलंदाजी ओळखलेली आहे आणि त्याचमुळे प्रत्येक बॉलवर प्रतिकार याच्या माध्यमातून केला जातोय. यावेळेस मात्र व्यवस्थित बॉलला फॉलो करता आला आणि या फक्त खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि या प्रयत्नांमध्ये हेमंत पाटील फसलाय. बॉल जर डॉट, बॅट आणि बॉलचं कुठलंच कनेक्शन होत नाही आहे आणि आतापर्यंत धावफलकावर जर नजर टाकली तर धावसंख्या झाली आहे जय मसुबा पिंपळासची 4 गडी बाद 58 धावा. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल जाईल लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल, तोपर्यंत फक्त एकच धाव पूर्ण करण्याची संधी मिळते आणि या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये देखील जास्त धावा कुठता आला नाही. यात फक्त 14 धावा गोळा करता आलेल्या आहेत जय मसुबा पिंपळास या संघाला. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा, जवळपास 15च्या धावगतीने खेळतोय जय मसुबा पिंपळास हा संघ आणि जर याच धावगतीने खेळ झाला तर 6 षटकांच्या समाप्तीनंतर 90 देखील पार केली जाऊ शकेल. देखिए मनीष, टॉस जीत के जो फील्डिंग करने का फैसला था वो अभी तक सही नहीं लग रहा है. अगली 2 टीमों को डबल ए भारत गैस टॉस बॉक्स में बैठना है. मुकाबला 40+ कैटेगरी से होने जा रहा है. बंद्रा मारुति कालेर के कैप्टन और टेम्बोली के कैप्टन, आप दोनों को हमारे टॉस बॉक्स में बैठना है. देखिए डेथ ओवर बच्चे, आपके पास बल्लेबाजी की एक खेप मौजूद है, यहाँ से आप रिस्क लेके बल्लेबाजी कर सकते हैं. एक्झॅक्टली. आणि या ठिकाणी धनराज हा एक की बॉलर आहे
टीम जॉयकुमारचा. कारण आपण म्हणतो ना, लोक उगवत्या सूर्यालाच नमस्कार करत असतात आणि क्रिकेटच्या खेळामध्ये जो खेळाडू चांगला खेळ करतो त्याचा जय जयकार होतो. आणि या डावामध्ये धनराजने एक चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे. 3 विकेट्स मिळवत त्यांनी 4 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणून त्याच्यावरच पुन्हा एकदा कॅप्टनकडून विश्वास ठेवला जातोय की या षटकाची जबाबदारी म्हणजेच काय 5व्या षटकाची जबाबदारी स्वीकारून जास्तीत जास्त विकेट्स आणि कमीत कमी धावा खर्च कराव्या अशीच अपेक्षा कॅप्टनची आहे. धनराज ओव्हर द विकेट ऑन दी टोज. चांगली बॉलिंग या ठिकाणी. टप्पा पडल्यानंतर बॉल राईज होतोय आणि कंट्रोल खूप चांगला आहे धनराजचा. आणि पहिल्या षटकामध्ये देखील त्याची तो कंट्रोल पाहायला मिळाला. आणि या 5व्या षटकाची जबाबदारी स्वीकारता सुद्धा पहिल्या बॉलवर खूप चांगला कंट्रोल. अच्छी रफ्तार निकालते हैं धनराज और इस सीज़न में बहुत अच्छे टच में. आणि एक्झॅक्टली ते सीझन त्याने आपल्या नावावर केलं. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये धनराजचं नाव हे मात्र कुठेतरी अधोरेखित झालेलं आहे. चांगला बॉल, वाईड यॉर्कर, परफेक्ट पिचिंग आणि तितकाच चांगला रिझल्ट. जबरदस्त सुरुवात या 5व्या षटकाची. अक्षरशः रोखून जखडून ठेवलेला आहे बॅटर हेमंत पाटील. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. It has been a class fast bowling from Dhanraj, fast and furious bowling in death over. जबरदस्त पिचिंग आणि तितकंच चांगला रिझल्ट या ठिकाणी धनराजला आपल्या संघासाठी मिळतो. आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि जेव्हा तुमची कामगिरी चांगली होत असते, वैयक्तिक कामगिरी चांगली होताना तुम्ही तुमच्या संघाचा फायदा सुद्धा करत असता. आणि तो संघाचा फायदा या ठिकाणी धनराजच्या माध्यमातून होतोय. स्ट्राईकवर बॅटर असेल हेमंत पाटील. यावेळेस ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. चांगली रायझिंग डिलिव्हरी आणि ही लिगल डिलिव्हरी आहे. 1 फॉर दी ओव्हरची ताकीद पंचांकडून मिळते. एक बाउंसर आप कर चुके हैं. देखिए अंपायर का जो निर्णय है वो अंतिम रहेगा. नो आर्गुमेंट्स विथ अंपायर. बल्लेबाजों का अनुमान था कि गेंद बैट्समैन के रीच के बाहर थी, लेकिन अंपायर इज द बेस्ट जज. क्योंकि अंपायर खड़े ही इसलिए किए जाते हैं कि सही फैसला करे. आणि आतापर्यंत 13 दिवस झालेले आहेत आणि पंचांनी खूप चांगली कामगिरी या ठिकाणी बजावलेली आहे. आणि त्याचमुळे कुठलाच निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला नाही आहे. अंपायर पॅनलचं देखील तितकंच कौतुक. बॉलर तयार धनराज त्या ठिकाणी तयारीत नव्हता आणि पुन्हा एकदा परतावं लागेल पंचांच्या वतीने. डेड बॉलची खूण. धावफलकावर नजर टाकली तर 4 गडी बाद 59 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही आहे धनराजने. कुणाल मात्रे नॉन स्ट्राइक पर है. स्ट्राईकवर हेमंत पाटील. यावेळेस बॉल कनेक्ट झालाय पण मात्र व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट घेता आला आणि बॉल जाईल मिड विकेट रिजनमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे फक्त एकच धाव. या ठिकाणी कुणालने सांगून दिलंय की आता माझी खरंच आपल्या संघासाठी गरज आहे, त्यामुळे मी स्ट्राईक माझ्याकडेच ठेवतो. या षटकातलं हे पहिली धाव तुम्हाला पाहायला मिळते हेमंत पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 60 धावा. जय मसोबा पिंपळास. पहले ओवर में 27 बने थे और 5वें ओवर में अब 60 रन है. पलटवार जॉय कुमार की गेंदबाजी का और स्पेशली धनराज का. सर्वोच्च दर्जाचा पलटवार आपण म्हणू शकतोय. मुख्यत्वे धनराजची गोलंदाजी या ठिकाणी फायद्याची ठरली आहे. फुललेंचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करून बॉल जाईल लॉंग ऑन सीमा रेषा पार. पंचांचा इशारा 4 धावांसाठी चौकार. ये बहुत खतरनाक बैट्समैन है KM कुणाल मात्रे और बहुत अच्छे टच में भी है इस सीज़न में. क्या शॉट खेला है. तीर की मानी लॉन्ग ऑन थोड़ा वाइडिश था. स्ट्रेटिश लॉन्ग ऑन पर गेंद पहले बाउंस पर 4 रन. आणि या कुणालने आपला क्लास दाखवण्यास सुरुवात केलेली आहे आणि कुणालची दहशत आता पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पण मात्र चोख प्रत्युत्तर मिळेल का धनराजच्या माध्यमातून पाहूया. यस डेफिनेटली ते प्रत्युत्तर मिळते. स्विंग अँड मिस आणि अशा पद्धतीने षटकाची समाप्ती होते. 5 षटकं या ठिकाणी संपतात. 5 षटकाच्या समाप्तीनंतर जय मसोबा पिंपळास या टीमची धावसंख्या झालेली आहे 4 गडी बाद 64 धावा. पहिल्या षटकानंतर सिद्दीक सर 27 होते आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 64.
5 ओवर की समाप्ति पे हम देख रहे हैं तो इस वक्त रन बने 64। 64 धावा झालेल्या आहेत आणि आता शेवटच्या षटकाची जबाबदारी कोण स्वीकारतोय याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि तो षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय म्हणजेच मिस्टर करिश म्हात्रे, कॅप्टन ऑफ जॉय कुमार. आणि आता कॅप्टनला ती जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे कारण त्यांच्या प्रमुख गोलंदाजांनी मात्र सुमार दर्जाची गोलंदाजी केली आणि त्याचमुळे आता या शेवटच्या षटकाची जबाबदारी करिश म्हात्रे स्वतः स्वीकारतायत, जेणेकरून 70 ते 75 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल तो म्हणजे करिश म्हात्रे, पण 80 ते 85 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहेत ते म्हणजे जय मसुळा पिंपळाचे बॅटर्स. विखुरलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप वाईडिश मिड विकेट, त्यानंतर काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे, डीप बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर, 30 या सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट वर्डमॅन आणि एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. करिशच्या 6व्या षटकाचा पहिला बॉल, पंचांच्या उजवीकडून तो स्टार्ट घेतोय, स्ट्राईकवर असेल हेमन. चांगला बॉल, खोलवट टेपाचा ड्राईव्ह केला जाते, डायरेक्ट क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, अगदी गोरी फोम सेंटरच्या फ्लेकच्या समोर हा बॉल अडवला जातोय, एक धाव. अच्छा ड्राइव वहाँ पर. देखिए इंडोनेशिया में एक सबसे खूबसूरत जजीरा है, उसका नाम बाली है, लेकिन क्रिकेट का सबसे खूबसूरत कप है, उसका नाम बाली है. एकदम मोजून मापून खूप चांगली या ठिकाणी उक्ती वापरली आहे सिद्दीकजींनी बाली सरांसाठी. ड्राईव्ह करायचा होता, बॅटची आतली कड घेऊन बॉल जातोय तो म्हणजे स्क्वेअर लेग रिजनमध्ये, शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू घरंगवतोय आणि 2 धावा पूर्ण करण्याची संधी त्या ठिकाणी दोन्ही बॅटर्सला मिळते. या 2 धावा देखील तितक्याच महत्त्वाच्या असणार आहेत जय मसुबा पिंपळास या संघासाठी. 2 धावांची वाढ, धाव संख्या 67. पहिल्या बॉलवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर डबल. करिश मात्र हे देखील अष्टपैलू खेळाडू आहेत आणि जेव्हा संघाला गरज असते तेव्हाच ते गोलंदाजीसाठी येत असतात आणि आता मात्र त्यांच्या गोलंदाजीची चुणूक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. करिश राईट आर्म राऊंड, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतोय, शॉट ऑफ गुड लेन ऑफ स्टिकच्या बाहेर, पिचिंग प्रॉपर, बॉल मात्र गुडघ्यांच्या उंचीने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि चांगल्या दर्जाचं षटक आतापर्यंत करिश म्हात्रेने हाताळले. 3 बॉल्समध्ये 3 धावा खर्च केल्यात. अच्छी बॉलिंग कर रहे हैं टीम के कैप्टन. डेथ ओवर में पिछले 2 ओवर में रनों पे रोक लग गया है क्योंकि गेंदबाजी चैनल में हो रही है. 67 रन्स. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पंच तयारीत नव्हते, खरं मुख्यत्वे फलंदाज तयारीत नव्हता आणि त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा डेड बॉल करिशला परतावं लागणार आहे. चला मास्टरचा दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल आपण तयार राहायचं आहे, जेणेकरून जसा हा पहिला डाव संपेल आपण टॉस बॉक्समध्ये जाणार आहोत. जी परंपरा आहे बाली ट्रॉफीची, यावेळेस स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न जरूर केला गेला होता, व्यवस्थित कनेक्ट तर बॉल झाला नाही आहे, बॅटशी शरीरावर बॉल जाऊन आदळतोय आणि लेग बायची 1 धाव धावफलकामध्ये ॲड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते जय मसुबा पिंपळास या टीमची 4 गडी बाद 68 धावा. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक मात्र आपल्या नावावर केलं होतं जय मसुबा पिंपळासने. सिद्दीक सर जरा खोल विचारामध्ये आहेत, नक्कीच काहीतरी विचारांची घालमेल त्यांच्या मनामध्ये ड्राईव्ह केलं जातं. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 4, चौकार. बहुत खूबसूरत ड्राइव, बहुत ही जाजिबुल नज़र शॉट. जूसी हाउफॉली थी, हल्का सा गति परिवर्तन हाउफॉली पे लिया, बहुत ही खूबसूरत खेला. 4 रन, पिक्स ऑन द हाउफॉली एंड फर्मली ट्रेवन ऑल ऑन द ग्राउंड थ्रू द कवर्स फॉर 4. चांगली कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि खरंच गरजेची होती ही कव्हर ड्राईव्ह जय मसुबा पिंपळास या संघासाठी. धावफलक कुठेतरी खालावला होता, मंदावला होता, त्याला पुढे नेण्यासाठी हा चौकार महत्त्वाचा होता. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय, स्वीपर कव्हर रिजनमधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय, त्या ठिकाणी बॉलला अडवून फेक करेपर्यंत 2 धावांची संधी होती, पण त्या ठिकाणी मात्र पॉपिंग क्रीजमध्ये हेमंत पाटील पोहोचू शकले नाही आहे. फक्त 1च धाव मिळेल, 1 धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 73 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 74 धावा पूर्ण कराव्या लागतील जॉय कुमार या टीमला 36 बॉल्समध्ये. 74 रनों की ज़रूरत है यहाँ पर जॉय कुमार को. चलते हैं डबल ए भारत गैस टॉस बॉक्स में, जहाँ पर वॉइस ऑफ इंडिया और क्रिकेट की यूनिवर्सिटी हरीश पंड्या मौजूद है और को एंकर अब कह सकते हम हरीश ने जैसे कहा
यूरोपियन को एंकर रेशमा मैकर मौजूद है। धन्यवाद पांडुरंग धर्मा पाटील कॉमेंट्री बॉक्स. शुभ संध्या मित्रांनो, आपण बघत आहात अल्ताफ बाली प्रेझेंट्स बाली ट्रॉफी 2022. आयोजक पायनियर स्पोर्ट्स क्लब. या स्पर्धेचं यजमान मैदान जे आहे ते स्वर्गीय परशुराम धोंडू टावरे स्टेडियम भिवंडी ठाणे. पुढील लढत जी आहे ती बंद्र्या मारुती काल्हेर आणि जय हनुमान टेंभवली 40 वर्षावरील खेळाडूंची आहे. मी आणि रेश्मा आम्ही उभे आहोत. ए भारत गॅस टॉस बॉक्स ज्याचे पुरस्कर्ते आहेत युवा उद्योजक आणि कमर्शियल गॅस सिलेंडरचा बेताज बादशाह म्हणजेच अस्फर बोळिंजकर आणि आपल्या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय जावेद दळवी साहेब. आता मॅच रेफरी अझीम हमदुल्ले यांना माझी विनंती आहे, त्यांनी आमच्या नाणेफेक कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. आणि लगेच उमान शेख यांना आता आपण बोलू इच्छितो. आपला युवा कार्यकर्ता उमान शेख अगदी वयाच्या 20व्या-22व्या वर्षी त्यांनी ही जबाबदारी लिहिल्या पार पाडली आहे. स्टेज मॅनेजमेंट, प्रेझेंटेशन बॉक्स, टॉस बॉक्स, गेस्ट लिस्ट अशा विविध जबाबदारी उमान शेख यांनी खूप कमी वयामध्ये पार पाडलेत. अल्ताफ बाली यांचे ज्येष्ठ बंधू कयाम शेख यांचे ते सुपुत्र आहेत आणि खूप चांगली कामगिरी. फर्स्ट ऑफ ऑल उमान एक्सलंट जॉब, म्हणजे खरंच मला आवडलं ज्या पद्धतीने तू कोऑर्डिनेशन केलं आहे. जाऊया रेश्माकडे, ती दाखवणार आहे टॉस कॉईन. A very warm welcome, Oman, and a very warm welcome to both the team captains. So, ladies and gentlemen, toss coin एकदा बघून घ्या. कॉइनच्या एका साईडला आहे AB, यानी की बाली ट्रॉफीची आन बान शान आणि जान अल्ताफ बाली, आणि कॉइनच्या दुसऱ्या साईडला आहे बाली ट्रॉफी 2022. ओमान, डू दी ऑनर. कॉल कोणाचा असेल? AB इज अ कॉल. इट्स बाली ट्रॉफी. अभिनंदन जय हनुमान टेंबिवली. आणि नाणेफेक जिंकल्याबद्दल उमान शेख यांच्या शुभ हस्ते रॉलेक्स मेडिकेअरचे फाद दलवी मनसब मुल्ला यांनी पुरस्कृत केलेली ही मेडिकल किट बॅग आणि रिअल स्पोर्ट्स आणि रिअल स्टील ट्रेडर्सचे वसीमभाई अन्सारी यांनी पुरस्कृत केलेली ही कॅप आम्ही तुम्हाला देत आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच. शेवटचे 3 दिवस राहिलेत आणि जसजशी स्पर्धा पुढे जाते तसतसं चषकाच्या दिशेने सुद्धा वाटचाल सुरू झाली आहे. बंद्र्या मारुती कालेरसारखा समतोल असलेला आणि बलाढ्य संघासमोर लढत लागलेली आहे. काय निर्णय घेतला आहे? क्षेत्ररक्षण. आणि यावर्षी कामगिरी कशी राहिली आहे टेंबिवलीची? चांगली राहिली तर एखादं लक्ष आहे का ज्याच्या आत तुम्ही त्यांना रोखू इच्छिता? आहे ना. 40. क्या बात आहे. सामना 40+चा आणि रिस्ट्रिक्शनसुद्धा 40चा. वा. बंद्रा मारुती कालेर संघाचे संघनायक माझ्यासोबत आहेत. सर्वात आधी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बाली ट्रॉफीमध्ये. सर मला सांगा, सरांनी सांगितलं की 40+ पर्यंतचं टार्गेट असेल, तुम्हाला वाटतंय का थांबवण्याचा प्रयत्न असेल, तुम्हाला वाटतंय का तुम्ही आज जरा 50+ पर्यंत करण्याचा प्रयत्न कराल? हो, आम्ही 50+ करू. नक्कीच. इतकी चांगली, जसं हरीश सरांनी सांगितलं की समतोल असलेला पूर्ण तुमचे संघ आहे, तर काही प्लेइंग 11मध्ये चेंजेस केलेले आहेत का? कारण खेळपट्टी जशी जशी आपण वाढत चालली तशी तशी वेगवेगळी होत जाते, त्याप्रमाणे? नाही, तेच खेळाडू आहेत आमचे. खेळाडू आहेत म्हणजे आम्हाला अगदी मजेदार अटीतटीचा सामना बघायला भेटणार आहे. हो, नक्कीच. धन्यवाद. दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना खूप खूप शुभेच्छा. सो जय हनुमान टेंबिवली संघाने टॉस जिंकलेला आहे आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघणार आहोत किसकी होती है जीत और किसकी होती है हार थोड़ी ही देर के बाद. टिल देन ओवर टू यू पांडुरंग धर्मा पाटिल, कमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच रेशमा मयेकर एंड हरीश जी पंड्या. क्रिकेट के अद्भुत, अद्वितीय, अलौकिक और असाधारण खेल में आप सभी का हार्दिक स्वागत है. जी हाँ, आप देख रहे हैं बाली ट्रॉफी 2022, अल्ताफ बाली साहब और पायनियर स्पोर्ट्स क्लब की ये पेशकश. आज का एक और इम्पॉर्टेंट मुकाबला आपके सामने चल रहा है. सिटी पुल से ये मैच जॉय कुमार टेमघर और जय मसूबा पिंपलास के बीच में. जॉय कुमार टेमघर टीम ने टॉस जीता, पहले फील्डिंग की उन्होंने, और जय मसूबा पिंपलास टीम ने बनाए हैं अपने 6 ओवर्स में 73 रन. 74 रनों का टारगेट उन्होंने सेट किया है. शुरुआत लाजवाब हुई थी जय मसूबा पिंपलास की. मैंडेटरी पावर प्ले में
40 रन्स उनके बल्लेबाजों ने बनाए थे, लेकिन आखिर के जो 4 ओवर्स थे उसमें गजब की गेंदबाजी देखने को मिली। खासतौर पर धनराज की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम रहेगी। जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की और निश्चित रूप से ज़बरदस्त पलटवार उनका रहा था। तो अब 74 रनों का टारगेट लेकर प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं करिश मात्रे और उनके साथ केतन मुकादम। पहला ओवर लेकर अनुभवी गेंदबाज राजन पाटिल तैयार होते हुए। ज़रूर जॉय कुमार के गेंदबाजों ने अच्छी वापसी की है, लेकिन उसके बावजूद भी एक अच्छा टारगेट है। 12 के ऊपर का आस्किंग रेट रहेगा पारी की शुरुआत से। करिश मात्रे पहली गेंद का सामना करने के लिए तैयार। जॉय कुमार टीम का टीम राहुल बल्लेबाज कितना भी बड़ा क्यों ना हो, कितने भी अच्छे फॉर्म में क्यों ना हो, उसको आउट करने के लिए एक गेंद पर्याप्त होती है ना. डेफिनेटली. आणि राजन पाटीलकडे असलेला अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभव नक्कीच भरपूर महत्त्वाचा असतो आणि तो अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडूवरती इन्फॉर्म फलंदाज करिश मात्रेला बाद केलाय म्हणजे आपल्याला मॅच डेफिनेटली रपांटा पाहायला मिळाला अजय करत. जी हाँ, जल्दबाजी की कहीं ना कहीं करिश मात्रे ने। पहली गेंद पर लंबा हिट लेने का प्रयास किया। नए बैट्समैन आए हैं किशन। इस बार ऑन द राइज बहुत ही खूबसूरत शॉट इनफील्ड के ऊपर से गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर। 4 रन। शानदार स्ट्रोक खेला है केतन ने और पहले रन इस पारी के हमें देखने को मिलते हुए चौके से खाता खुला है। इनसाइड आउट केतन मुकादमने इम्प्रेस केला दोन्ही फॉर्मॅटमध्ये. नक्कीच केतनने देखील भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. वेले संघाच्या माध्यमातून खेळत असताना देखील चांगली त्याने बॅटिंग केली होती आणि खास करून जॉयकुमारसाठी मात्र या सीझनमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आहे केतन मुकादम. अगली गेंद दाहिने से राउंड द विकेट। इस बार शॉर्ट पिच गेंद बैकफुट पर जाकर पुल किया है। फील्डर है डीप में, लेकिन फील्डर के सिर के ऊपर से गेंद मैदान के बाहर। 6 रन। करिश मात्रे के आउट होने का किसी तरह का कोई मानसिक प्रेशर नहीं लिया है बैट्समैन केतन ने और केतन अपना स्वाभाविक खेल खेलते हुए। डेफिनेटली. आणि केतन मुकादमला मात्र यासाठी ओळखलं जातं. बघतो आपण ना त्याचा खेळ प्रत्येकी वेळेस भरपूर चांगला राहिलाय आणि जॉयकुमारची बॅटिंगचा जर आपण विचार केला तर स्ट्रॉंग बॅटिंग या टीमकडे. केतन मुकादम आहे, महेश ठाकरे आहे, बुमबुम सुभाष ठाकरे आहे, किसन मात्रे आहे, असे नामचीन खेळाडू याच टीममध्ये आहेत. म्हणजे नक्कीच आपण बघतो ही मॅच जरी केतन माहीत नाही बघतो आपण या दरम्यान करिश मात्रे बाद झाला असेल मात्र केतन मुकादम आपल्याकडे असलेला दम दाखवत असताना या मॅचमध्ये 10 धावा स्कोर बोर्डवरती एक खेळाडू बाद. प्रेशर एक बार फिर से गेंदबाज के ऊपर ट्रांसफर किया गया है बल्लेबाज द्वारा। पहली गेंद पर विकेट गिरा, लेकिन उसके बाद चौका और एक छक्का। अब फिर से एंगल चेंज करते हुए ओ खतरनाक गेंद थी ये, बहुत ही शानदार गेंद, एक लेंथ से ऊपर उठती हुई, अतिरिक्त गति और अतिरिक्त उछाल। व्हेरी वेल बॉल. चांगला चेंडू होता दरम्यान टर्न आणि बाउन्स दोन्हीही या चेंडूमध्ये होते. चांगला चेंडू. पूरी तरह से सरप्राइज कर दिया वहाँ पर बैट्समैन को।
फिर से थोड़ा पीछे रखा था, फिर से अच्छा उछाल और फिर से बीट किया केतन को। ज़बरदस्त नोकझोंक चल रही है दो खिलाड़ियों के बीच में, केतन वर्सेस राजन। षटकार चौकाराच्या नंतर 2 डॉट बॉल। ओवर की आखिरी गेंद और ये जाएगी मैदान के बाहर, शॉर्ट पिच गेंद हुक कर दिया, 6 रन। देखने को मिला है पहले ओवर में। पहले ओवर का खेल समाप्त, स्कोर 16 रन, 1 विकेट के नुकसान पर जॉय कुमार टेमगर। 74 रनों का टारगेट है जॉय कुमार के सामने। और पहले ओवर का जो खेल था उसमें 3 बेहतरीन गेंदे और 3 बेहतरीन शॉट्स देखने को मिले। 2 सिक्सर, 1 बाउंड्री आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली। अंतिम देखील चेंडूवरती षटकाराला चला घाई करा प्लीज। जय मोसोबा पिंपलास। 58 धावेची अजूनही गरज असणार या मॅचमध्ये। 6 ओव्हरची मॅच म्हणजे अजूनही चेंडू शिल्लक असतील, बघतो आपण 30 चेंडू शिल्लक असणार आहेत, म्हणजे 5 षटकं पूर्णच्या पूर्ण बाकी असतील। पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे 40+ कॅटेगरीमधून आपल्याला सामना पाहायला मिळेल। पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करतोय, यूट्यूबवरती सामने बघून तुम्हाला यायचं नाहीये, अर्धा तास अगोदर तुम्हाला रिपोर्ट करणं गरजेचं आहे। एक स्ट्रिक्ट सूचना या दरम्यान ज्या काही टीम खेळणार आहेत त्यांना आम्ही नक्कीच करतोय, घाई करा। जय मोसोबा पिंपलास, आपण लवकरात लवकर फील्डिंग लावून घ्यायची आहे। जहां पिंपलास टीम के कैप्टन को पता होना चाहिए कि 30 मिनट का वक्त उनके पास है 6 ओवर्स पूरे करने के लिए, ज़्यादा समय नहीं खर्च करना है। विकेट ज़रूर मिला पहले ओवर में, लेकिन रन्स काफ़ी ज़्यादा खर्च किए गए राजन द्वारा। राजन पर जब आक्रमण होता है तो निश्चित रूप से पिंपलास टीम के लिए दिक्कतें ज़रूर बढ़ जाती है, क्योंकि राजन एक सीनियर खिलाड़ी है और एक ऐसे बॉलर है जो 2 ओवर्स भी कर सकते हैं। अभी इस मैच में देखना है कि उनको दूसरा ओवर मिलेगा या नहीं, क्योंकि पहले ओवर में थोड़े महंगे साबित हुए हैं। नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए मेघनाथ मस्के, मैन फ्रॉम पिंपलास। एक लॉन्ग ऑन है, एक डीप स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी है और एक डीप एक्स्ट्रा कवर। इस बार उठा के खेल दिया है लॉन्ग ऑन की जानिब, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए और शायद ये अच्छा ही हुआ बैट्समैन के लिए, नहीं तो कहीं ना कहीं फील्डर के सीधे पास चली जाती थी ये गेंद और कैच के रूप में आउट भी हो सकते थे किसन मात्रे। सिंगल मिला है। चांगली बॉलिंग मेघनाथ मस्केने देखील केली आहे या स्पर्धेमध्ये आणि खास करून जय मोसोबा पिंपलास टीमसाठी। जहां प्रभावशाली उनका बॉलिंग आक्रमण रहा है। ऑफ कटर थोड़ा लेट वहाँ पर परखा था गेंद को, फिर से लॉन्ग ऑन की जानिब खेलते हुए सिंगल। अच्छे वेरिएशंस भी दिखाते हैं और ज़्यादातर हमने देखा है कि उनकी लाइन बहुत बढ़िया रही है पूरे टूर्नामेंट में। लेंथ व्हेरी इम्पॉर्टंट, नक्कीच प्रमुख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। और इस बार लेंथ से भटक गए, फुल टॉस भेज दिया मैदान के बाहर किसन ने, ये 6 रन। हार्दिक सहर्ष। बहुत ही उम्दा स्ट्रोक। कमज़ोर गेंद थी, लेकिन कमज़ोर गेंद को नसीहत देना भी बहुत ज़रूरी होता है। अपने आप तो गेंद मैदान के बाहर जाने वाली नहीं है, उसके लिए अच्छे शॉट्स लगाने पड़ते हैं। मेघनाथ एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट। इस बार बहुत दूर से बल्ला चलाया, अपील हो रही है वहाँ पर। गेंदबाज थोड़े उत्साहित नजर आए, विकेट कीपर ने हालांकि अपील नहीं की थी। कोई संपर्क वहाँ पर गेंद और बल्ले के बीच में नहीं हुआ था, लेकिन अच्छी गेंद सिक्सर लगने के बाद डॉट गेंद से वापसी करते हुए मेघनाथ मस्के। 8 रन अभी तक इस ओवर से आ चुके हैं और अभी भी 2 गेंदें मैंडेटरी पावर प्ले में शेष है। टीम का स्कोर इस समय 24 रन, 1 विकेट के नुकसान पर। कप्तान करिश मात्रे गोल्डन डक पर आउट हुए मैच की पारी की पहली गेंद पर। उसके बाद अच्छा आक्रमण देखने को मिला है केतन और किसन द्वारा। और गति में परिवर्तन, इस बार धीमी गति की शॉर्ट पिच गेंद थी
हुक करना चाहते थे बैट्समैन, फिर से चकमा खा बैठे। गजब की गेंदबाजी। चांगला चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो या दरम्यान किती त्या दरम्यान चांगला हा चेंडू हाताळला होता. व्हेरी गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग करत असताना. धीमी गति की गेंदों का खासतौर पर बहुत ही बेहतरीन इस्तेमाल किया गया है इस ओवर में। केवल एक कमज़ोर गेंद रही है, थोड़ा तेज़ करने के चक्कर में एक फुल टॉस गेंद कर बैठे थे और उसी पर छक्का जड़ा था किशन ने। किशन एक ताकतवर खिलाड़ी है और उनके सामने धीमी गति की गेंदें कई बार कारगर भी साबित होती है, इसीलिए ज़्यादा धीमी गति की गेंदें करने का प्रयास। इस बार ऑफ स्टंप की तरफ जाते हुए ऑन साइड में खेलने का प्रयास था बैकआउट ऑफ द स्क्वायर, लेकिन बात बनी नहीं, गेंद शरीर से टकराई, कोई रन नहीं फिर से। और इसके साथ ही ये शानदार ओवर समाप्त होता हुआ मेघनाथ मस्के का। केवल 8 रन उन्होंने खर्च किए अपने ओवर में। 2 ओवर की समाप्ति पर स्कोर है जॉय कुमार टेमगर का 24 रन 1 विकेट के नुकसान पर। यानी कि राहुल, यहाँ से अब बचे हुए 4 ओवर्स में 50 रनों की ज़रूरत है। शेवटचे जे 3 चेंडू होते ते आपल्याला अप्रतिम पाहायला मिळाले, त्याच्यावरती एकही धाव खर्च केली नाही आहे. खूप सुंदर आपल्याला दरम्यान बॉलिंग पाहायला मिळते. मेघनाथ मस्केची चला घाई करा प्लीज, आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. जमसोबा पिंपलास नक्कीच जो तुम्हाला वेळ दिला आहे त्या वेळेवरती मॅच कंप्लीट होणं गरजेचं असणार आहे. गेंद और बल्ले के बीच की ज़बरदस्त ठसन देखने को मिल रही है। मैच अभी भी काफ़ी बैलेंस नज़र आ रहा है। एक प्लस पॉइंट यदि हम देखें तो जॉय कुमार के पास ये है कि एक ही विकेट गिरा है, तो यहाँ से भी बल्लेबाज मैं समझता हूँ कि काफ़ी खुलकर बैटिंग करने का प्रयास करेंगे और वो करते हुए नज़र भी आ रहे हैं। लेकिन देखिए, केवल प्रयास आप बड़े हिट के लिए करेंगे और उसमें डॉट गेंदें यदि खेलते रहोगे तो फिर काफ़ी ज़्यादा दबाव बन सकता है। जैसे पिछले ओवर में हमने देखा कि लंबे हिट्स लगाने के चक्कर में 3 लगातार डॉट गेंदें खेली है किशन मात्रे ने, नहीं तो पावर प्ले में और ज़्यादा स्कोर उनकी टीम बना सकती थी। स्ट्राइक इस समय केतन मुकादम के पास, और केतन ने बहुत बढ़िया बैटिंग की है। 2 छक्के लगाए हैं, 1 चौका 17 पर खेलते हुए। किशन खेल रहे 7 पर। नेवर लेकर हेमंत पाटिल। हेमंत की पहली गेंद बॉलर की दिशा में खेला है, पूरी तरह से कैरी नहीं हुई थी। हालांकि अच्छा स्टॉप कहा जा सकता है, पीछे जाने नहीं दिया गेंद को, सफाई से तो रोक नहीं पाए थे, लेकिन कोई रन वहाँ पर नहीं मिला है बैट्समैन को। चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग केली जाते. मेघनाथने देखील तशीच काही गोलंदाजी केली आणि आता मात्र हेमंत पाटीलचा पहिला चेंडू डॉट आलाय. चांगली बॉलिंग. जय मसोबा ने इससे पहले जो मैच खेला था वो अंडर फ्लडलाइट्स खेला था, आज दिन की रोशनी में खेल रहे हैं। इस बार नो बॉल का इशारा, क्रीज के बाहर गेंद पिच हुई है, काफ़ी दिशाहीन गेंद। दबाव बन रहा है बल्लेबाजों पर, लेकिन आप खुद ही वो दबाव हटा रहे हो। इस तरह के फिजूल के रन्स जब खर्च किए जाते हैं तो निश्चित रूप से बैटिंग करने वाली टीम को उसका लाभ मिलता है, और अगली गेंद फ्री हिट भी है, तो ये सोने पे सुहागा हो सकता है। ओहो, कड़क शॉट था लेकिन कैच नहीं कर पाए। कैच लपकते तो ये सिंगल वो बचा सकते थे, विकेट तो मिलने वाला नहीं था क्योंकि फ्री हिट गेंद थी। एवढं सोपं देखील नसतं. या दरम्यान फॉलो थ्रूमध्ये झेल पकडणं, आणखीच चेंडू रिलीज केल्याच्यानंतर बॉडीचा बॅलन्स सांभाळणं, त्याच्यानंतर फिल्डिंग करणं किंवा झेल पकडणं, मतलब प्रयत्न चांगला केला हेमंत पाटीलनं. तीसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर, स्कोर हुआ है 26 रन 1 विकेट के नुकसान पर, और 48 रन चाहिए, उसमें से 1 कम कर दीजिएगा क्योंकि ये वाइट गेंद है। अब 47 रन यहाँ से और बनाने हैं जीतने के लिए जॉय कुमार टेमगर को। अजूनही मॅच आपल्याला बॅलन्स पाहायला मिळते. भरपूर सुंदर मॅच रंगतदार होणार आहे. हेमंत पाटिल दाहिने हाथ से ओवर द विकेट, शॉट पिच गेंद सामने लॉफ्ट कर दिया है, लाजवाब शॉट, 6 रन। ग्रेट शॉट आपल्याला पाहायला मिळतो. या दरम्यान हा फटका पाहायला मिळाला. बॅक टू द बॉलर, नक्कीच हा शॉट सँड अँड डिलिव्हर, आणि नक्कीच बघतो आपण बाली पॅलेसमध्ये येत असताना हा मेगा सिक्सर. ये पावर है किशन मात्रे की। शॉर्ट पिच गेंद हाफ ट्रैकर थी। आमतौर पर इस गेंद को बल्लेबाज स्क्वायर लेग मिड विकेट की तरफ खेलते हैं या फिर फाइन लेग की तरफ जाने का प्रयास करते हैं, लेकिन इनका इरादा अलग था। इन्होंने सामने खेला, बॉलर के सिर के ऊपर से दमदार हिट, 6 रन्स। इन 6 रनों से स्कोर उछलता हुआ जॉय कुमार टेमगर का 33 रनों पर पहुंच चुका है 1 विकेट के नुकसान पर। यहाँ से और 41 रनों की अब आवश्यकता है। इस ओवर के बाद और 3 ओवर्स का खेल बचा हुआ है और ये ओवर थोड़ा खर्चीला साबित होता हुआ। अगली गेंद
इस बार स्लैश किया है और ये भी गेंद जाएगी मैदान के बाहर शायद। जी हाँ, फील्डर बहुत दूर है, गेंद पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। मात्रे की आतिशी और धुआंधार बल्लेबाजी इस समय जारी है भिवंडी के ऐतिहासिक परशुराम टावर स्टेडियम में। स्कोर उछलता हुआ 43 रन, यानी कि अब 19 गेंदों में 31 रनों की जरूरत। खराब गोलंदाजी आपण म्हणू शकू, कमजोर गोलंदाजी, आणि त्याच्यावरती हा किसन मात्रेचा क्लास. एक और कमाल का स्ट्रोक, हेलीकॉप्टर उड़ाया और 6 रन। केतन मुकादम और किशन मात्रे के बीच में लाजवाब पार्टनरशिप, 49 रनों की यह पार्टनरशिप हो चुकी है। 0 पर पहला विकेट गिरा था। बचे हुए 3 ओवर्स में केवल 25 रनों की आवश्यकता है जॉय कुमार टेमगर को यह मुकाबला जीतने के लिए। वक्त हो रहा है कमेंट्री में परिवर्तन का। किसकी होगी हार और किसकी होगी जय जयकार, बताने के लिए माइक्रोफोन पर आ रहे हैं मनीष पाटिल और उनके साथ सिद्दीक बाबे। चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये जॉय कुमार टेमघरचा उल्लेख करा असं वाटतोय, कारण 3 षटकांमध्ये त्याने 49 धावा गोळा केलेल्या आहेत आणि आता इक्वेशन असं आहे 18 बॉल्समध्ये विजयासाठी 25 धावांची गरज. देखिए किशन मात्रे ने जो बल्लेबाजी की है, किशन ने गेंदबाजों को रखा है मगन। पलटवार जॉय कुमार का देख रहे हैं। बहुत सुहानी शाम में आप सभी का हार्दिक स्वागत है। भारत के सुपर से ऊपर शो बाली ट्रॉफी 2022 में अल्ताफ बाली और पायनियर स्पोर्ट्स की तरफ से मुकाबला सिटी क्रिकेट में चल रहा है। लक्ष्य था 74 रन का जो सेट किया था जय मसोबा पिंपलास ने। समय में कॉपरेट करें प्लीज़। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। दोस्तों, हमारे बीच हमारे काबिल दोस्त और स्पॉन्सर, मायरा स्पोर्ट्स के ओनर और हमारे सिटी क्रिकेट के 3rd प्राइज़ के स्पॉन्सर अमीदुज़्ज़मा अंसारी साहब, इनका शुभ आगमन हुआ है। अमीदुज़्ज़मा अंसारी साहब, आपसे गुजारिश है कि आप स्टेज पर तशरीफ़ लाएं। मायरा स्पोर्ट्स ने कल बहुत ही भव्य विजय हासिल की और आज आप मायरा स्पोर्ट्स को एक्शन में देखेंगे। 1 साल में तहलका मचाने वाली टीम मायरा स्पोर्ट्स, आपका हार्दिक स्वागत है। वेलकम आबिद भाई, थैंक यू। बैटिंग पावर प्ले लिया गया है। पहली गेंद फुल टॉस थी, जोर से मारना चाहते थे केतन मुकादम। देखना है कि बल्ले को छू कर गई थी या नहीं। अंपायर का अब जाकर बाई का इशारा आता हुआ। बीमर के लिए रिव्यू लिया है बल्लेबाजों ने। अगला मुकाबला 40+ कैटेगरी से होगा। लगातार सुबह से
मैं पूरा शेड्यूल पढ़ रहा हूँ। टीमें टीवी पे देख के ना आए, यूट्यूब पे ना देखे, आपको जो समय दिया है उससे आधा घंटा पहले रिपोर्ट करें। हमीदुज़्ज़मा साहब हमसे जुड़ चुके हैं, माहिरा स्पोर्ट्स के और सिटी क्रिकेट के हमारे थर्ड प्राइज स्पॉन्सर। अमीक दिल से आपका इस्तकबाल है, मोस्ट वेलकम। एक एक बॉल या ठिकाणी आता महत्त्वाचा ठरणार आहे। या ठिकाणी बॅटर्सने रिव्ह्यू मागितलेला आणि पंचाच्या वतीने या ठिकाणी घोषणा आली आहे की हा नो बॉल असेल। बीमर गेंद है, नो बॉल, करेला ऊपर से नीम चरा। क्या बल्लेबाजी कर रहे हैं किशन मात्रे। एमडी नरेंद्र चौधरी उन्हें लाला भी कहते हैं प्यार से। लाला नहीं, ये दिवाला निकालने वाला है। इस मरतबा फ्लिक कर दिया है बहुत ही खूबसूरती के साथ। गेंद वाइड मिड विकेट बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। छोटी बैकलिफ्ट का इस्तेमाल, गेंद को खेल दिया मिड विकेट पर, 4 रन। और जूनियर एमडी इस वक्त हमारे कमेंट्री बॉक्स में है, 12वें खिलाड़ी। 33 पे बल्लेबाजी कर रहे हैं किशन मात्रे। स्विंग एंड मिस। देखिए आज प्रथमेश ठाकरे की जिसने बल्लेबाजी नहीं देखी उसने बाली का क्रिकेट नहीं देखा। क्या बल्लेबाजी की थी प्रथमेश ठाकरे ने। मेघनाथ किशन को गति परिवर्तन, बढ़िया गेंद। क्या गेंद की थी वहां पर, खोद के निकालना चाहते थे। इससे अच्छी गेंद नहीं हो सकती है। हाथों के पीछे से गेंद को किया था मेघनाथ ने। बँग ऑन टार्गेट, परफेक्ट पिचिंग त्या ठिकाणी। थोडीशी बॉलला फ्लाईट दिली होती आणि पुढ्यात ठेवण्यात आलं होतं, पण बॅट आणि बॉलचं कनेक्शन व्यवस्थित होत नाहीये। आपण म्हणू शकतो की हा ब्लॉक हॉल डिलिव्हरी आहे, चांगला कमबॅक बॉलरचा। 56 रन हो चुके हैं। केतन को फुल पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल 6 रन। काय ताबडतोड फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते। किसनच्या मागोमाग आता केतन देखील या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळाले। 6 धावा। केतन मुकादम अब तक बाली ट्रॉफी में 102 रन बना चुके हैं, अच्छे फॉर्म में है। और डगआउट फरहान पटेल से तालियां आती हुई उनके लिए। बूम बूम सुभाष ठाकरे का आना बाकी है। इस मरतबा बल्ले के अंदर लगी है, घूम के मारना चाहते थे। 1 रन बनता हुआ स्कोर में। जॉय कुमार करसन फ्लोर एफएम टीम का स्कोर 63 रन और चौथा ओवर अभी भी चल रहा है। किशन मात्रे डिजास्टर मैन बने, ताबड़तोड़ जबड़ा तोड़ बल्लेबाजी कर रहे हैं। फुलटॉस गेंद चली 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 नहीं, अंदर ही रहेगी मिड विकेट पर। और बढ़िया कैच, आउट हो गए बढ़िया बारी के बाद किशन मात्रे।
आमचा नेता मेहरबान कदरदान संघ दिल आमचा झेता धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मित्रांनो, परशुराम दोंडू टावरे स्टेडियममध्ये आयोजित बाली ट्रॉफी 2022मध्ये आत्ताच शुभागमन झालं आहे. सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे म्हणजेच बाळ्या मामा, ग्रामीण सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे आणि त्याचबरोबर आपल्या बाली ट्रॉफीमध्ये आपल्या ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे ते प्रथम पारितोषिकाचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत. सुस्वागतम सुरेश गोपीनाथजी म्हात्रे. क्रिकेटवर बाळ्यामामांचा प्रचंड प्रेम आहे. काही दिवसापूर्वी त्यांचा वाढदिवस होता, त्याच्या निमित्ताने सुद्धा तुम्ही खूप मोठे बॅनर बघितले. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे ग्रामीण आणि गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण भारतात प्रथम 33 मोटरबाईक आणि एक 4 व्हीलरची मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुद्धा ते आयोजित करणार आहेत. स्मार्ट सिटीचा ध्यास घेऊन एक ध्येय आपल्या समोर घेऊन चाललेत बाळ्यामामा. आणि आज आपण आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाले आहेत. खरोखर आम्हालासाठी हा दुग्ध शर्करा योग आहे. आपल्या मुलाचं लग्न असून एवढा व्यस्त शेड्यूलमध्ये आज आपण जो वेळ काढला आहे, खरोखर आम्ही सर्व धन्य झालेले आहोत. आणि साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. परत एकदा जाऊया पांडुरंग धर्मा पाटील कमेंट्री बॉक्समध्ये. कुणाल मात्रे इस मरतबा छोटी बैकलीफ का इस्तेमाल टर्न कर दिया ऑन साइड में 1 रन. जो राष्ट्रवादी कप है उसमें 33 बाइक और 1 4 व्हीलर है. बादशाह भाई भी हैं, बाला मामा के बहुत करीबी. बादशाह भाई, आपका भी हार्दिक स्वागत है. ये देखिए, ग्रामीण सम्राट वो व्यक्ति जो मशहूर डेवलपर, मशहूर बिल्डर, मशहूर लीडर सब कुछ है, लेकिन स्वभाव से बहुत अच्छा. उछाल दिया गेंद को मिड विकेट के ऊपर, हैंड एंड सम 6 रन. ये बूम बूम सुभाष ठाकरे और शुरुआती बूम बूम से. लेकिन वो ग्रामीण फॉर्मेट से की थी. गेंद क्रीज में पीछे गए, पुल करना चाहते थे, गेंद अलाउन दी कारपेट चली गई मिड विकेट पर. 1 रन. लगभग जीत की सुगंध यहाँ पर मिलती भी. और कुल स्कोर है 71 रन. 3 रन और चाहिए. आज बाली ट्रॉफी की शोभा बढ़ाते हुए ग्रामीण सम्राट आपके हमारे सबके अपने बाल्या मामा सुरेश म्हात्रे साहब हमारे बीच में है. इस मरतबा ऊपर लगी है. फाइन लेग पे कोई खिलाड़ी नहीं है और गेंद फाइन लेग बाउंड्री के बाहर और जय मसोबा पिंपलास बाली ट्रॉफी के बाहर. तो कॉन्ग्रेचुलेशन करसन फ्लोरे, नरेंद्र चौधरी एंड ऑल टीम, स्पेशली कैप्टन करेश एंड सुभाष, एंड हार्ड लक हार्ड लक हार्ड लक जय मसोबा पिंपलास. दोस्तों, आज बाली ट्रॉफी की शान बान को बढ़ाते हुए ग्रामीण सम्राट सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा, अब चलते हम प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ, जहां पर हरीश पंड्या और को एंकर रेशमा मैकर मौजूद है. सुस्वागतम. शुभ संध्या मित्रो. अल्ताफ बाली प्रेझेंट्स बाली ट्रॉफी 2022मध्ये आपण बघत आहात. आत्ताच एक सामना पूर्ण झाला आहे आणि पायनियर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित या स्पर्धेमध्ये आत्ताच आपल्यामध्ये शुभागमन झालं आहे. ग्रामीण सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे,
सन्माननीय सुरेश गोपीनाथजी म्हात्रे म्हणजेच बाळ्या मामा. आणि आज आपलं व्यस्त शेड्यूल असून घरामध्ये त्यांचं मुलाचं लग्न आहे, परंतु अल्ताफ बालीचा प्रेमापोटी पायनियर स्पोर्ट्स आणि भिवंडीकरांच्या निमंत्रणाला मान देऊन आज ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर थोड्याच वेळात आपण बक्षीस वितरण त्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. आपल्यासाठी खरंच आज दुग्ध शर्करा योग आहे, कारण ग्रामीण सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते सर्व जनतेला भेटतात, त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढतात आणि म्हणूनच भिवंडीकर त्यांना हक्काने प्रेमाने बाळ्या मामा म्हणून हाकसुद्धा मारतात आणि हाच त्यांचा प्रेम आहे. तर बक्षीस वितरणसाठी मी बोलू इच्छितो सन्मान्य सुरेश गोपीनाथजी म्हात्रे म्हणजेच बाळ्या मामा, उबैद खान, अमिदुजमा अन्सारी, मुजीबभाई शेख, इफ्तिखारभाई आणि फैजलभाई. विनंती असेल सगळ्या आमच्या मान्यवरांना आमच्यासोबत प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये जॉईन व्हायचं आहे. आपल्या बक्षीस वितरण समारंभासाठी मी आता बोलू इच्छितो ग्रामीण सम्राट आणि आपल्या ग्रामीण क्रिकेटचं पहिलं पारितोषिक ज्यांनी पुरस्कृत केलं आहे सन्माननीय सुरेश गोपीनाथजी म्हात्रे साहेब, उबैद खान साहेब, अमिदुजमा अन्सारी, मुजीब शेख, इफ्तिखारभाई आणि फैजलभाई. आला 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 रॉकस्टार बँड बघा घेऊन आला 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 तुझीच पाटील घेऊन आला माझ्या मामाचा गगनता युवा नेता 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 आला हे आला आला बसा आला ही बंडी में बोल पाला ओ आला बसाला आया दिल्ली खिलाने वाला पाल्या मामा तागे बनता युवा नेता आला पाल्या मामा तागे बनता युवा नेता आला पाल्या मामा तागे बनता युवा नेता आला पाल्या मामा तागे बनता युवा नेता आला. धन्यवाद डीजे. तर रेश्माकडून जाणून घेऊया कोण आहे सामनावीर. मॅन ऑफ दी मॅच अवॉर्ड गोज टू ज्यांनी 13 बॉलमध्ये 34 रन्स काढलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जॉय कुमार संघातील किशन म्हात्रे. किशन म्हात्रे. सर्वप्रथम मी विनंती करणार आहे मुजीब शेख यांना डॉक्टर तौसिफ शेख महापोली यांनी पुरस्कृत केलेलं गिफ्ट हॅम्पर. तदनंतर अमिदुजमा अन्सारी यांच्या शुभ हस्ते पायनियर स्पोर्ट्सचा हे गिफ्ट हॅम्पर. अल्ताफ बाली यांचे बंधू नईम शेख यांच्या शुभ हस्ते शिवशंकर ज्यूस अँड आईस्क्रीम सेंटरचा हे गिफ्ट हॅम्पर. उबैद खान यांच्याकडून राजेंद्र रघुनाथ पाटील A1 अँकर लाखिवली यांनी पुरस्कृत केलेलं गिफ्ट हॅम्पर. इफ्तिखारभाई यांच्या शुभ हस्ते लापास बुटीक अनीस अन्सारी यांनी पुरस्कृत केलेलं हे लापास बुटीकचा गिफ्ट हॅम्पर. फैजल सय्यद यांच्या शुभ हस्ते डी साकरिया लाहोटी कंपाऊंड यांची एक ट्रेंडी बॅग. मुजीब शेख यांच्या शुभ हस्ते SK स्पोर्ट्स महापोली शादाब कोटकर यांनी पुरस्कृत केलेली एक कॅप. तदनंतर अमिदुजमा अन्सारी साहेब यांच्या शुभ हस्ते युनिक केस कवर मोबाईल शॉपचे फैजान अन्सारी यांनी पुरस्कृत केलेलं मोबाईलचा कवर. उबैद खान यांच्या शुभ हस्ते जिल्हा परिषद सदस्य अरुण भोईर आणि ताबीर जयरुमी यांनी पुरस्कृत केलेली फळांची टोकरी. आणि सर्वात शेवटी ग्रामीण सम्राट सन्मान्य बाळ्या मामा यांच्या शुभ हस्ते ॲक्रेलिक आर्ट 2चे अतिक पल्लन आणि फराज मोमीन यांनी पुरस्कृत केलेली ही ॲक्रेलिकची ट्रॉफी. तर अभिनंदन. आणि आता मी विनंती करणार आहे सन्मान्य सुरेश गोपीनाथजी म्हात्रे म्हणजेच बाळ्या मामा यांना की आपण स्टेजवर आसनस्थ व्हायचं आहे. बाल्या मामा की झलक सबसे अलग. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं बाली ट्रॉफी 2022.